का म्हणता बे पोट्यो, तुमच्या माझ्या नांदू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी बालपणीच्या आठवणी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आज तुम्हाला माझ्या बालपणीच्या शाळा दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी माझी शाळा दाखवत आहे. आता मी माझ्या शाळेजवळ आलेलो आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या एकदम जवळच माझी बालपणीची शाळा आहे. या शाळेमध्ये 5 ते 12 वर्ग 12वी पर्यंत आहे. ही अशी माझी शाळा आहे आणि हे ग्राउंड आहे. आज सुट्टी असल्या कारणाने इथे एकही विद्यार्थी दिसत नाही आहे. आज शनिवार आहे, त्यामुळे आज हाफ डे होता, तर आज लवकर सुट्टी झाली या मुलांना. अशी ही माझी शाळा आहे. हा माझ्या शाळेचा ग्राउंड आहे. ह्या ग्राउंड मध्ये प्रेयर होते, प्रार्थना वगैरे. असा माझ्या शाळेचा परिसर आहे. खूप दिवसानंतर मी माझ्या शाळेमध्ये आलेलो आहे. शाळेच्या अगदी आधी ते वॉटर एटीएम नव्हतं, आता लागलेलं आहे. आधी नव्हतं ते. आणि इथं ग्राउंड दिसत आहे, इथे आधी घर होतं, आता हे तो घर पाडून इथे आता ग्राउंड बनवलेला आहे. हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, हा आमच्या समोरच बनलेला आहे जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा. आणि शाळेच्या अगदी मागे वडाचे झाड आहे. माझी शाळा ही अगदी रोडवरच आहे. मोदा चापेगडी रोड, मोदा मांडळ रोड, अशी आहे माझी शाळा. कशी वाटली? ही अशी माझी बालपणीची शाळा आहे. तुम्हाला कशी वाटेल तर सांगा. आणि मी तुम्हाला आणखी माझी 1ली ते 4थी पर्यंतची शाळा दाखवणार आहे. चला मग ते 1ली ते 4थीची शाळा बघूया. हे माझे बालपणीचे मित्र आहे, मी भेटलेले आहे खूप दिवसांनी. ते पण शाळेजवळ गोष्टी सांगून राहिलेल्या. अगदी शाळेच्या समोरच आमची खूप दिवसांनी भेट झाली आहे. योगायोग म्हणा तरी चालेल. आता 1ली ते 4थीची शाळा ही एकदम मोठ्या शाळेच्या, म्हणजेच 5 ते 12 ह्या शाळेच्या अगदी जवळच आहे. आधी ही शाळा तिकडे दूर म्हणजे जवळच होती, पण थोडी याच्यापेक्षा दूर होती. तर ती जागा मी तुम्हाला आता समोर दाखवणारच आहे. आता ही शाळा बौद्ध पंच कमिटी यांची एक खोली आहे, तिथे भरते. आम्ही चाललेलो आहे माझ्या बालपणीची जे 1ली ते 4थीची ही शाळा आहे तिथे. आम्ही पोहोचलेलो आहे इथे. तिथे आता ती जी आमची 1ली ते 4थीची बालपणीची शाळा होती ती आता राहिलेली नाहीये. ते तोडून आता इथे समाज मंदिर बनवलेलं आहे. आमच्या शाळेच्या अगदी समोरच हे विहीर होती, ती विहीर आता पण आहे. आणि एक जांभळीचे झाड होता, ते सुद्धा आता पण कायम आहे. आधी मोठं होतं आणि हे वालदिवाल नव्हती, आता ही वालदिवाल झालेली आहे. आणि अगदी समोरच आम्ही बाथरूमला जायचो. हे समोर दुकान दिसत आहे, ते पण आधी जेव्हा आम्ही शिकत होतो इथे तेव्हा नव्हतं. आणि हा रस्ता आहे. मित्रांनो, अशी माझी शाळा होती इथे, परंतु आता ती राहिलेली नाही. असेच
व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.